Now new topic is derivative of parametric functions. So first find or first check what is parametric function. What is parametric function? Suppose y is equal to f of t and x is equal to g of t. y हा t चा फंक्शन आहे, x हा t चा फंक्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन t, x इज इक्वल टू कॉस t, y इज इक्वल टू log t, x इज इक्वल टू e टू द पावर t, y इज इक्वल टू t स्क्वेअर प्लस थ्राइस t प्लस 5, x इज इक्वल टू t क्यूब प्लस 5t प्लस 7. तर अशा पद्धतीने y हा t चा फंक्शन असेल, x हा सुद्धा t चा फंक्शन असेल. y again function of t, x again function of t. Here are y is a function of t, x is a function of t. Means one variable is a function of another variable, one variable is a function of another variable, but both these variable are same. म्हणजे y आणि x हे कोणावर डिपेंड आहे? t नावाच्या व्हेरिएबल. तर हा जो t आहे ज्याच्यावर हे दोन्ही फंक्शन डिपेंड आहेत या t ला म्हणतात पॅरामीटर. What is called parameter. So when y and x both are depend on t, both are functions of t, then t is called parameter. आता याच्यामुळे तयार होणारे फंक्शन्स म्हणजे f of t आणि g of t, that is y and x. So these two y and x are called parametric function. म्हणजे ज्याच्यावर हे डिपेंड आहेत, ज्या व्हेरिएबलमुळे हे फंक्शन तयार झालेले आहेत त्या व्हेरिएबलला म्हणायचं पॅरामीटर आणि त्या फंक्शन्सना काय म्हणायचं? पॅरामेट्रिक फंक्शन. तर अशा या पॅरामेट्रिक फंक्शनची डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीने फाइंड आउट करायची ते बघायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला त्याची थेरम बघायची आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. व्हॉट इज द थेरम? Now theorem for parametric function is if x is equal to f of t and y is equal to g of t, means both x and y are functions of t, are differential function of t दिलं आहे. म्हणजे आपण यांची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू टी. सो दॅट y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ x. म्हणजे आपल्याला काय शो करायचं आहे की y हा डिफरन्शियल फंक्शन आहे कोणाचा? x चा. परत इफ dx बाय dt इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे डिनॉमिनेटर जर 0 होत नसेल तर dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt हे शो करायचं. तर डेरिव्हेटिव्ह प्रत्येक थेरमचं सोल्युशन एका सारख्याच पद्धतीनं असतं. सिंपल मेथड आहे. जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याचा एक स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायचा. हियर x इज डिपेंड ऑन t, y इज डिपेंड ऑन t, मीन्स हियर इंडिपेंडंट व्हेरिएबल और पॅरामीटर, हियर पॅरामीटर इज व्हॉट? t. सो लेट पहिल्यांदा जे दिलं आहे ते लिहून टाकू. व्हॉट इज गिवन? ॲज गिवन x is equal to f of t and y is equal to g of t. It is given. Let del t be the small increment. It is very small, means just nearer and nearer to 0. Increment लिहा किंवा चेंज लिहा, काही लिहिलं तरी चालेल. Let del t be the small increment in t. So therefore आता डेल टी मध्ये जर डेल टी नावाचा इन्क्रीमेंट होत असेल तर टी वर कोण डिपेंड आहे? एक्स. टी वर इथे कोण डिपेंड आहे? वाय. आणि म्हणून एक्स आणि वाय सुद्धा काय होतील? चेंज होतील, इन्क्रीमेंट होतील. कसं आहे? देअरफॉर डेल एक्स अँड डेल वाय बी दी स्मॉल इन्क्रीमेंट और करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट in x and y respectively. आता x मध्ये डेल एक्स असा चेंज होईल, y मध्ये डेल वाय अशा पद्धतीने चेंज होईल, कारण t मध्ये कसा चेंज होत आहे? डेल टी. म्हणून नाउ कन्सिडर डेरिव्हेटिव्हचे कॉमन स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर कन्सिडर काय सांगितलं होतं? डेरिव्हेटिव्हची कुठलीही थेरम जर प्रूव्ह करायची असेल तर जे टू शो आहे जे आपल्याला प्रूव्ह करायचं तिथूनच कन्सिडर करायचं. फक्त डी च्या ऐवजी काय लिहायचं? डेल. म्हणजे dy बाय dx आहे तर आपण काय करू इथे? डेल y बाय
डेल एक्स इज इक्वल टू इकडे डेल वाय बाय डेल टी, इथे डेल एक्स बाय डेल टी. आता इथे डिनॉमिनेटर आहे तर कंडिशन ठेवून द्यायची कुठली, डेल एक्स बाय डेल टी इज नॉट इक्वल टू 0. त्याच्यानंतर पहिली स्टेप काय सांगितली होती, टेकिंग लिमिट ॲज, आता इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणता, टी, म्हणून डेल टी टेन्स टू 0. टेकिंग लिमिट ॲज डेल टी टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. तर दोन्ही साईडला आपण काय घेऊ, लिमिट घेऊ. सो लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल टी अपॉन इथे काय आहे डेल एक्स बाय डेल टी. आता लिमिट न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना डिस्ट्रीब्यूट करता येईल, म्हणजे हे कसं होईल, लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल टी डिवायडेड बाय लिमिट डेल टी टेन्स टू 0 डेल एक्स बाय डेल टी. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना काय केलं आपण, लिमिट डिस्ट्रीब्यूट केलं. आता वाय अँड एक्स बोथ आर फंक्शन ऑफ टी अँड बोथ आर डिफरन्शिएबल विथ फंक्शन विथ टी. So we can find del y by del t with limit del t tends to 0 is equal to dy by dt. So as given, what is given? X and y are differential function of t. X and y are differentiable function of t. So therefore its limit, that is limit del t tends to 0 del y by del t is equal to what, dy by dx, and limit, sorry, dy by dx नहीं, dy by dt, and limit del t tends to 0 del x by del t is equal to dx by dt. म्हणजे ही जर लिमिट डेल टी टेन्स टू 0 असेल, न्यूमरेटर जे काय असेल ते डिनॉमिनेटर डेल टीच असेल, हे दोन्ही जर सारखे असतील तर त्याची डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट असेल तर आपण काय लिहू शकतो, डायरेक्ट डी एक्स बाय डी टी. इथे तसं इथे डायरेक्ट काय लिहू शकतो आपण, डी वाय बाय डी टी आर एक्झिस्ट अँड फायनाईट. आणि त्याचं उत्तर आपल्याला सहज मिळेल, काही ना काही निश्चित असेल. अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल. नेक्स्ट, so therefore limit del t tends to 0 del y by del x is equal to, now numerator is dy by dt, denominator is dx by dt. As del t tends to 0 del x also tends to 0. इथं डिनॉमिनेटर लिमिट सारखा आहे का, नाही, म्हणून आपण हा लिमिट चेंज करून टाकू. आता डेल टीची व्हॅल्यू जर 0 कडे अप्रोच करत असेल तर डेल एक्सची व्हॅल्यू सुद्धा कोणाकडे अप्रोच करते, 0 कडेच अप्रोच करते. म्हणजे इथे काय होईल, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू राईट हँड साईड डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. लिहिता येईल असं. याचा अर्थ राईट हँड साईड जी आहे ॲज आर एच एस ऑफ अबोव इक्वेशन इज एक्झिस्ट अँड फायनाईट. आता राईट हँड साईड एक्झिस्ट आहे, राईट हँड साईड एक्झिस्ट असेल तर लेफ्ट हँड साईड सुद्धा कसं असायला पाहिजे, एक्झिस्ट असायला पाहिजे. सो देअरफॉर एल एच एस आल्सो एक्झिस्ट अँड इज इक्वल टू. आता हे जर अस्तित्वात असेल तर हिची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय बाय डेल एक्स, डिनॉमिनेटर आणि लिमिट सारखी आहे, म्हणजे हिची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, लेफ्ट हँड साईडची डी वाय बाय डी एक्स. सो नाव वी कॅन राईट हिअर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. फक्त कंडिशन काय असेल, डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल टू 0 and hence proved. हेच पाहिजे होतं आपल्याला. एक सिंपल थेरम असतं, डेरिव्हेटिव्हच्या प्रत्येक थेरमचा कॉन्सेप्ट सारखाच आहे, लिहायचं सारख्याच पद्धतीने आहे. जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याचा स्मॉल इन्क्रीमेंट कन्सिडर करा, डेल टी किंवा डेल एक्स, या ठिकाणी डेल टी. सो ॲज डेल टी टेन्स टू 0 स्मॉल इन्क्रीमेंट कन्सिडर करायचं, टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड ॲज डेल टी टेन्स टू
0. त्याच्यानंतर राईट हँड साईडची लिमिट कशा पद्धतीने एक्झिस्ट हे दाखवून टाकायचं. व्हेरी सिम्पल, डिनॉमिनेटर आणि लिमिट सारखं ठेवायचं, डिनॉमिनेटर आणि लिमिट सारखं ठेवायचं, म्हणजे तुम्हाला डेलच्या ऐवजी डी लिहिता येते लेबनिझच्या नोटेशननुसार. डेलच्या ऐवजी डी लिहून टाकायचं. त्याच्यानंतर काय करता येईल, लेफ्ट हँड साईडला सुद्धा जिथं डिनॉमिनेटर लिमिट सारखी होत नसेल तिथे ते करून घ्यायची. आणि मग आपण आर एच एस जर एक्झिस्ट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट लाईन दिस टू, वेन आर एच एस इज एक्झिस्ट एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट, याच्यावर पण एक मार्क मिळतो तुम्हाला. मग लेफ्ट हँड साईड जर राईट हँड साईड जर एक्झिस्ट आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड एक्झिस्ट असायला पाहिजे. असेल तर नेमकी किती असेल ते लिहून टाका, फायनल आन्सर काय. अशा पद्धतीने आपण याची थेरम प्रूव्ह करू शकतो. ओके.